कुस्तीच्या आखाड्यात कायमत शर्थीची झुंज पाहायला मिळते। मात्र सातारा येथे पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेला आता एका वेगळ्याच वादाचे गालबोट लागले आहे। अंतिम सामन्यात झालेल्या दुखापतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। या अत्यंत महत्त्वाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्याने त्याला नाईलाजाने माघार घ्यावी लागली। याचा थेट परिणाम म्हणून सोलापूर येथील बाहुबली मल्ल महेंद्र गायकवाड याला विजयी घोषित करण्यात आले। त्याला हिंद केसरीची मानाची गदा आणि थार गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली। पण या सामन्यानंतर कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात पृथ्वीराज मोहोळ याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे झाली। त्याने थेट महेंद्र गायकवाड याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। कुस्ती खेळताना महेंद्रने आपल्याला मुद्दामहून दुखापत केली असा धक्कादायक दावा पृथ्वीराजने केला आहे। एवढेच नाही तर या संदर्भात आपल्याकडे काही ऑडिओ पुरावे असल्याचाही उल्लेख त्याने केला। या वक्तव्यानंतर कुस्तीप्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू झाली। अखेर या सर्व प्रकरणावर आता स्वतः महेंद्रने मौन सोडले असून त्याने आपली बाजू अत्यंत ठामपणे मांडली आहे। महेंद्रने आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। कुस्तीच्या खेळात कोणताही पैलवान दुसऱ्या खेळाडूला मुद्दाम इजा पोहोचवत नाही, असे तो म्हणाला। जर मला खरोखरच त्याला जायबंदी करायचे असते तर सुरुवातीच्याच डावात जेव्हा माझ्या हातात पट आला होता तेव्हाच मी तसे केले असते, असे स्पष्टीकरण त्याने दिले आहे। विशेष म्हणजे सामना संपल्यानंतर आपण हात जोडून सर्वांची माफी मागितली होती। असे असूनही काही लोकांनी आपल्याला थेट धमक्या दिल्याचा धक्कादायक खुलासा महेंद्रने केला आहे। आम्ही मोहोळ आहोत, तुला बघून घेऊ आणि तू कुस्ती कशी खेळतोस ते आम्ही पाहतोच, अशी धमकी त्याला देण्यात आली आहे। कुस्तीमध्ये दुखापत होणे हे अनेकदा परिस्थितीवर अवलंबून असते। जेव्हा खेळाडू डेंजर झोनमध्ये जातो तेव्हा इजा होण्याची शक्यता बळावते आणि म्हणूनच आपण स्वतःहून त्याला सोडल्याचे महेंद्र म्हणाला। याचाच संदर्भ देताना त्याने उपांत्य फेरीतील एका सामन्याची आठवण करून दिली। त्या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ आणि रजत मांडवळे एकमेकांसमोर उभे होते। त्यावेळी रजतच्या गुडघ्याला जबर मार लागला होता। तो वारंवार सोडण्याची विनंती करत होता। तरीही डावात गावल्यामुळे पृथ्वीराजने त्याला सोडले नव्हते, कारण तो खेळाचा एक भाग होता। महेंद्रने पुढे सांगितले की तो आणि पृथ्वीराज एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात। यापूर्वीही त्यांच्यात जवळपास 6 ते 7 वेळा लढती झाल्या आहेत। आखाड्यात जरी ते एकमेकांचे कट्टर विरोधक असले तरी बाहेर त्यांचे संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण आहेत। कुस्तीत कुस्ती आणि दोस्तीत दोस्ती याच तत्वाने आपण खेळत असल्याचे त्याने स्पष्ट केले।